करूनच बोलतोय की आपण या ठिकाणी उतरतो ज्या ठिकाणी आपण स्वतः नामदेव महाराज समाधी प्रकरण हाताळत असताना ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई यांच्या समाधी त्याबद्दल बोलत असताना म्हणतात आणि संवत्सरी म्हणजे साथ सोडला, म्हणजे ज्ञानोबांच्या काळामध्ये साथ सोडला संवत्सर म्हणतात. आणखी समाधी दिल्यानंतर सगळे वर आले. पुंडलिकराय, जोगा परमानंद, नामदेवराय, चोकोबाराय, चौका बाबा हे सगळे वर आले. कोणत्या वर्षामध्ये? 1218 मध्ये. 1218 मध्ये ज्ञानोबांच्या थोडेसे कालांतर आपल्या लक्षात येते. या मंडळींना वास्तविक पाहता पूर्वी वेगळे वेगळे राहून हे वेगळ्या वेगळ्या पक्षात राहून यांनी कारभार चालवले. याचे ब्रह्मदेवाचा कारभार वेगळा, भगवान विष्णू त्यांचा कारभार, त्यांचं मंडळ वेगळं, भगवान शंकर त्यांचं मंडळ वेगळं. या ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त, ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त, ज्ञानेश्वर माऊली. आम्ही संन्याशाची बाळ, नका करू आमचा छळ. आम्ही संन्याशाची बाळ, नका करू आमचा छळ. येड्यामुखी वेदवाणी बोलून गावाचा खरा भक्त, ज्ञानेश्वर माऊली. सोपान मुक्ताबाई, ज्ञानदेव आमची आई. सोपान मुक्ताबाई, ज्ञानदेव आमची आई. पाठीवरी मांडियाने बाजून दावली, पाठीवरी मांडियाने बाजून दावली. विठ्ठलाचा खरा भक्त, ज्ञानेश्वर माऊली. नमा मने थांबा देवा, कशी करू तुमची सेवा. नमा मने थांबा देवा, कशी करू तुमची सेवा. गुरु विना ज्ञान नाही, मुक्ताबाई बोलली. गुरु विना ज्ञान नाही, मुक्ताबाई बोलली. विठ्ठलाचा खरा भक्त, ज्ञानेश्वर माऊली. पंढरीची वाट मला, खरा भक्त, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठलाचा खरा भक्त, ज्ञानेश्वर माऊली. धन्यवाद ताई. अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आका. त्रिशूधर कळस आता करायचं काम त्या ठिकाणी आमचा मानस येणाऱ्या निश्चित आम्हाला तुमची मदत हवी. आमचा ज्यावेळेस मंदिराचा कळस नाना काढू, आम्हाला मोहनजी भागवत माननीय मुख्यमंत्री महोदय आपण आणावं एवढी त्या ठिकाणी आमची विनंती तुम्हाला. आणि आमच्या पंढरपूरला सुद्धा 120 रूमची धर्मशाळा, 200 दीडशेचा हॉल शुभेच्छा देतो. आणि मी जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अध्यक्ष भाजपचा म्हणून तुमचं निश्चित त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. सर्वांनी आता खाली बसायचे 2 मिनिटं. पहिले साहेब तुम्ही बोलते, नंतर नाना बोलतो. बर, याच्यानंतर निवडणुकीच्या रोपा लावली उमेदवारी, त्याचा वेळ गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचित अशी भरू अशी आला. ऐका सर्व एकदा मोठ्याने गजर करा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, गुरुदेव गोविंद महाराज की, प्रभू रामचंद्र भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. आज आपल्या दिंडीमध्ये ज्यांचं भेट होणं अवघड असतं आणि सामान्यापासून ज्यांचं भीष्माचार्य म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये नाव आहे, राजकारणामध्ये अनेक नावं असतात, पण त्यागमूर्ती ज्यांच्याकडे बोललं जातं त्या राज्यपाल अगदी कमी दिवसात कमी वेळामध्ये आज आम्हाला लाभले. आईला स्वयंपाक करायचा असतो, म्हणजे बाळाचं म्हणणं असतं काय
आईने उचलून घेतलं पाहिजे. आई इतकी हुशार, महिलावर तुमच्यावर हुशार आहे जगात कोणीच नाही. आईला माहिती असतं आई काय करते. बेलनं घेते, उलट्यानं घेते, पोळपट घेते, चमचा घेते, ग्लास घेते आणि त्या बाळाजवळ उघडतो. तेवढ्यात काहीतरी संसाराचं काम मागे लागतं. अनेक अडचणी येतात, पण अनेक अडचणी संपून ज्याला त्या अडचणीवरती मात करत ज्ञानेश्वरी हाताशी धरता येते की नाही, ते समजा येतं. आपलं खेळणं ते बाळासारखं चालतं. ज्यावेळी सगळ्या संसाराचा त्याग म्हणत नवऱ्याला सोडून त्यांना ऐकलं सोडून त्यांना आवाज यायचा, अरे पांडुरंगा, अरे कुणबी घरात जन्माला घातलंय, शेतकरी घरात जन्माला घातलंय, शेती करू का संस्कृतीचा अभ्यास करू कळत नाही. विचार केला, एवढी सगळी लाखो लेकरं माझ्यासोबत झाली, सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागेल आहे. त्या कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला प्रश्न पडला, नंतर काय करायचं. आपल्याही संसार रूपी कुरुक्षेत्रात गेल्यानंतर आपल्यालाही प्रश्न पडतो की नंतर संसारात काय करायचं. यांना प्रश्न पडला, पण ज्यांना खरंच उत्तर पाहिजे तेवढी सगळी मंडळी वारीला आली. आणि ज्यांना संसारातच गुरफटून राहायचं ती कुठं राहिली, ती घरी राहिली. वारी करू, बघू, जाऊ. आता काय आमचं वारी करण्याचं पाहिजे का, मग कशाचं पाहिजे. ज्यावेळी हातपाय काम करायचे बंद होतात त्यावेळी फक्त ट्रकात बसून वारी करता येते. आणि ट्रकात बसून केलेल्या वारीला आम्ही वारी म्हणत. हा, तर जे परंपरेने चालतं, कानपूरला बंद होते, आम्ही म्हणतो लोकांना म्हणा राम राम राम, आणि तो काय म्हणतो यम यम. आता ऐकूच येत नाही. लोकांना सांगतो पाऊले चालते पंढरीची वाट. ज्यावेळी पावलांनी चालायचं असतं तेव्हा मात्र हा दुकानाची वाट चालतो. जाताना सरळ जातो, येताना 60 फूट असतं तर कोण. मी तर आज आदरणीय विष्णू महाराजांच्या परवानगीने सांगतो की माझं प्रवचन पुढचं पडो अथवा नको, ज्यांच्या ज्यांच्या दिशात त्यावरती येऊन काहीतरी वागणं याला ही परंपरा नसते. आणि त्या नमाज पठणाचा तुलना वारीशी करणं हे मला पटत नाही. मी सगळ्या मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो की मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव हे वारीमध्ये फार तुकडं घालून चालत असतात. का बरं, आपल्याकडे कबीरांची परंपरा आहे, आमच्याकडे अनेक मुस्लिम संप्रदायात संत होऊन गेले. मात्र या मुस्लिम समाजामधील एक अत्यंत नालायक आणि नीचवृत्तीचा माणूस म्हणजे अबू आझमी. तो विसरलाय की भूतकाळात त्याने विधान भवनामध्ये मार खाल्ला होता. आधी आठवते स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे ज्यांनी त्याला कानफाडीत देऊन त्याला त्याची लायकी दाखवली होती. मात्र आता सध्या आदरणीय वांजळे भाऊ स्वर्गवासी झालेत. त्यांना माहित नाहीये की अक्षय महाराज गोष्ट नावाचा एक कडवट हिंदू सध्या या वारीमध्ये चालतोय. ज्यावेळी मला हा अबू आझमी नावाचा किडा दिसेल त्यावेळी त्याला पायाने चिरण्याचं काम सुद्धा करणार. कारण की ज्यांना लाताची भाषा कळते त्याला तोंडीची भाषा कळत नाही. आणि ज्यावेळी तो पुन्हा कधीतरी बसेल, म्हणजे नमाज पुन्हा करता बसेल किंवा काय, तरी आवर्जून सांगतो बाळासाहेब वाक्य होते की भारत जिंकल्यानंतर ज्या मुस्लिम बांधवाला आनंद होतो की नाही तो आमचा स्वतः भारतीय नागरिक आहे. पण वारीची परंपरा बघितली त्याला त्रास होतो की नाही त्याला मुस्लिम समाजात सुद्धा राहण्याचा अधिकार नाहीये. मुस्लिम बांधवांना सांगणार सगळ्यांना की एका दृष्टीने अबू आझमी नावाचा हा नालायक माणूस मुस्लिम समाजाला कलंक आहे. त्याला तात्काळ मुस्लिम समाजाच्या जातीतनं ज्ञातीमधनं पकडून द्या. कारण की अशी नालायक पिलावळ मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचं काम करते. हा अबू आझमी ज्या औरंगजेबानं शिवाजी महाराजांना त्रास दिला, संभाजीराजांची हल्ला करून त्याला आत्महत्या करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्यांची हत्या केली. त्याला काय म्हणतो, त्याला न्यायप्रिय राजा म्हणतो. आणि आपल्या पंढरपूरचा पांडुरंग काय, तुळजाभवानी तुळजाभवानी काय, सगळ्या देवी देवतांवरती आक्रमण करणार कोण होता, औरंगजेब. मागच्या काळात औरंगजेबाची कवच थोडक्यात वाचते. भविष्यात ती कधी उद्ध्वस्त झाली तर मी अभिमानानं सांगेन की ती उद्ध्वस्त करण्याकरता पहिलं नाव आहे अक्षय. ज्यावेळी बाबरी तोडण्यात आली की नाही बाळासाहेब ठाकरे म्हटले होते बाबरी जर आमच्या लोकांनी तोडली असेल, शिवसेनेने तोडली असेल तर आम्हाला आनंद आहे. मी जाहीरपणे सांगतो उद्या जर औरंगजेबाच्या कबरीला उद्ध्वस्त करण्याचा कोणी प्रयत्न झाली आणि कोणीतरी म्हटलं की कुणी केली तर मला अभिमानानं सांगेन गावांनो कोण फोडेल मला माहित नाही, पण अक्षय महाराज भोसले पहिल्यांदा उद्ध्वस्त केली ठामपणे मला सांगेन. कारण की हे हिरवे किडे पाण्याच्या लायकीचे आहेत, त्यांची लायकी नाही. मराठी भाषेचा अभिजात दर्जा संतांच्या वाङ्मयामुळे मिळाला, तो वारीमध्ये मिळाला. आणि त्या मराठी भाषेला तो फालतू मुद्दा म्हणतो. त्यामुळे अबू आझमीवरती तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा करा. त्याला महाराष्ट्रात नाही संपूर्ण हिंदुस्थानात राहण्याची त्याची लायकी नाहीये. आणि याकरता आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, विरोधी आदरणीय देवेंद्रजी असतील, सगळ्यांना मी विनंती करणार आहे. खात्री आहे तेही याच्यावरती पाऊल उचलतीलच. पण
असं म्हणतात की लातो के भूत बातो ही मानते. त्यामुळे त्याला लवकरात लवकर या सुंदर हातांनी साथ देण्याकरता मी मुंबईकडे कूच करणार आहे. एवढी फक्त वारी होऊ द्या. तो जेव्हा सापडेल तेव्हा त्याला सोडवला जाईल. त्याला नक्की समजा किंवा इशारा समजा, कारण की अशा प्रवृत्तींना हीच भाषा कळते. धन्यवाद. Wow.